अजून एक लालपरी येली. ही कुठची सावंतवाडी बोरवली. तर मित्रांनो आता वाजले 4:40 झाली आहेत आणि मी कणकवली दिलंय. तू लग्नाशिवाय काय बोलत नको तुम्ही, फक्त लगीन लगीन लगीन. चला आपले ड्रायव्हर काका इले आहेत. काय व्ह्यू होतो बघा. इकडे जात आहे काय हाततोंडाची भेट होता काय बघतंय. मस्तपैकी माझी फेवरेट कापा असत आणि घावणी. तर मित्रांनो आता आहोत आपण मालाडमध्ये आणि इथून डायरेक्ट आपण गावी जाणार असो कणकवली, कारण ताज आपला बँकेचा आणि बरीच कामं असत. तर काय म्हणतात माऊली, आपल्या आजच्या व्हिडिओपर्यंत तुमचं सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत असं. आणि मी अमोल जाधव सिंधुदुर्ग दर्शन एजे या आपल्या स्वर्गीय प्रवासामध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. मालाडमध्ये हे शांताराम इकडे तलावा, त्याच्या शेजारीच इथे इथून हायवे गेलो आणि तिथेच सगळे लक्झरी वगैरे थांबतात. तर आपली लक्झरी इथेच येणार असा आणि त्या लक्झरीत आपण कणकवलीत जाणार असो. काय झालं माहिती आहे, माका जरा बरं नाही, त्याच्यामुळे ताप वगैरे येलो, त्याच्यामुळे जरा बोलाक जमत नाही. ॲडजस्ट करून घ्यावा. हे बघा अभिनव आपली एक नाईक ट्रॅव्हल. मित्रांनो गाड्या चालले, हे बघा लातूर पुणे नुसते गाडी येतात लक्झरी. मालाडमधील शांताराम तलाव या स्टॉप असा लक्झरीचा आणि गाड्या आता येतच राहतले. तरी 10 वाजेपर्यंत गाड्या येत राहतले. लातूरला जाणार आहे ती कुठेही जाणार आहे, कोकणात जाणार आहे, कोकणात जाणार आहे तर रांगच असतात. ही बघा ही कृष्णा आपली नाईक आहे नाईक. तर मित्रांनो नाईक ट्रॅव्हलवाला कॉल केलेला आहे. तो बोललो ह्या ओमकार बिल्डिंगच्या इथे उभा राहा. ओमकार बिल्डिंग हा म्हणजे बिल्डरचं नाव ओमकारा. ते थांबलंय. आता आपली गाडी येतली आणि आपण जातलो. जातच गाडी ही बघा ही MJ. ही आता ही लातूरला. आज काय खरा नाही, ताप इलो 100पर्यंत. डॉक्टरकडे जाऊन इलोय. बसणार होते रात्री पण कामाक जाऊ ताकदच नव्हती. जोगेश्वरीवरला पाठी इलंय घराकडे झोपलंय, काय खरा नाही. तर मित्रांनो आपण गाडीमध्ये चढलो. ही आपली सीट आहे नाईक ट्रॅव्हल्स. बॅग ठेवूया इकडे. इथे आपल्या अरे बापरे झोपूचा गाडी फास्ट चालवते त्याच्यामुळे जरा आदळक होता. इकडून खिडकी आहे आणि आपल्या एकटेक सगळं आहे. बाजूक कोण नाही त्याच्यामुळे मजा. बघूया पहिल्यांदा असं एकटं झोपायला जाते. इकडे खिडकी आहे. बाय बाय मालाड, बाय बाय मुंबई. उद्या येऊचा परत बसाचा. तर मित्रांनो 8:15 वाजलेत आणि आता गाडी जेवसाठी थांबली आहे. हॉटेल असं साई माऊली हॉटेल वैष्णवी फॅमिली रेस्टॉरंट, व्हेज अँड नॉन व्हेज. बघूया काय काय असं काहीतरी कमीच खाऊचा, कारण तब्येतही बरी नाही आणि जास्त तेलकट वगैरे काय खाऊचंही नाही. काय आईस्क्रीम वगैरे आहे इकडे बघायचं पण नाही. आणि इकडे स्नॅक्स असं काहीतरी छोटासा काहीतरी खाऊया. इकडे बसाया. हे मेन्यू काढा. तर मित्रांनो आपली ऑर्डर इली आहे व्हेज बिर्याणी असा. टेस्ट करून बघितलं आहे, बरी असा म्हणजे त्यातल्या त्यात बरी आहे. एवढी काय जबरदस्त अशी टेस्ट लागत नाही. आमच्या कणकवलीत भेटतं ना तशी काय लागत नाही. आणि हा रायता जेव घेऊ नको, जेवण काय एवढा भारी नाही, मीच जेवते. तर मित्रांनो आता जेवलं आहे. जेवण स्पायसी होता बऱ्यापैकी आणि बाकी एकदा ताप इलो त्याच्यामुळे ना असा बघला सगळं. बडीशेपच खाल्लं आहे. गाडीमध्ये क्रीमचा बिस्किट आता खातलं जाऊन जरा गोड गोड बरं वाटत. आता बऱ्याच गाड्या येलेत बघा. पारिजात, दुर्गा माऊली, ही आपली नाईक
पुढची मानेश्वर कृपा आणि त्याच्या पुढे असा श्री. आता जोग थांबतले गाडी बरेच. कणकवलीत मी 5-5:30 पर्यंत पोहोचलो. 5-5:30 पोचलोय. तर मग आपल्या 6ची गाडी भेटतात. 6ची एक फास्ट लवकर असतात, ती भेटली तर, असली तर भेटतात. नाहीतर मग 7-7:15ची गाडी असते आपली दिरबादेवी गाडी, त्या गाडीने घरी जाऊचं लागेल. चला झोप आहे आता मस्तपैकी. तर मित्रांनो आता वाजले 4:40 झाली आहेत आणि मी कणकवली दिलं आहे. त्याने टायमिंग दिलेलं होतं 5:30ला पोचणार कणकवलीमध्ये. मी आपला थोडा सकाळीच लावलेला आहे. थोडंसं वेळ तिकडे स्पेंड केलो की 7ची एस टी भेटत. पण 4:40 म्हणजे लयच झाले. काय करायचं एवढा वेळ. दुकानं पण कुठची उघडी नाहीत. आणि स्टँडमध्ये गेले तर स्टँडमध्ये सगळा बंदा. सगळं म्हणजे एवढे बंदच असतात सकाळीच म्हणा. एकदम शुकशुकाट. कोण लोकच नाहीत, तरी 10-11 लोक असतील स्टँडमध्ये. सगळं शुकशुकाट. ती कणकवली भरलेली असतात सकाळीच एकदम खाली या. थंडीत लय वाजता आणि स्वेटर बिटर काय हाणूक नाही. चला. तर मित्रांनो माझ्या बऱ्याच ब्लॉगमध्ये आता सगळा सेम होता. मागच्याही ब्लॉगमध्ये स्टँडमध्ये ऋषीदादा भेटलेलो आणि आजही भेटतो. आणि आमची जरा चुकामुक झाली. एका जर काल मी फोन करतोय तर डायरेक्ट त्याच्यासोबतच बोरिवली गाडी नेला असते. आणि मेन म्हणजे आमची जी लक्झरी होती ना आणि एस टी बोरिवली मुंबई हे सोबतच येत होती एक दोन म्हणून. आणि आता त्याने स्टँडमध्ये मला बघितले. चला आता गाडी आहे ऋषीदादाची, त्यासोबत डायरेक्ट घरी जाणार एकदम वाडीमध्ये घरपोच. मित्रांनो किती एस टी लावलेले आहेत ते बघा. बापरे सगळे एस टी. इकडे एस टी, इकडे यांचं पेट्रोल पंप, इकडे मंदिर आहे दत्तगुरूंचा, श्री गुरुदेव दत्त. चला बसाव. चला जाऊया घरी. तर मित्रांनो आपण आता जातो जुन्या घराकडे इकडे, आणि नवीन घराकडे होतं आहे तिकडे. आंघोळ वगैरे केले, फ्रेश झाले, जरा बरा वाटला. आणि तरी पण झोप येतात, कारण रात्री झोप काय झाली नाही. अशी ती स्लीपर गाडी असली तरी आदळत होती अशी धडाव. इकडे जात आहे काय हाततोंडाची भेट होता काय बघते. आणि मग झाला की डायरेक्ट हरकुळ मार्गे वाया कणकवली. वाया हरकुळ मार्गे कणकवली. चला जाऊया घरी. मस्तपैकी माझी फेवरेट कापा असत आणि घावणे. कापा भरपूरच ही सगळी खातलं आहे आता. आणि मग जाऊया कणकवलीत. तर मित्रांनो इथे आपला तहसीलदार ऑफिस आहे आणि मी इकडे येईल आहे. इकडे माझा काम असा. कणकवलीत येऊन पोचलो, गाडी लावलं इथे. आणि ह्या काम झाला की मग आपण सरळ कनेडिक जाऊ, बँकेमध्ये काम असा. आणि त्या झाला की मग घरी. मध्ये कुठे मंदिरात वगैरे गेलो होतो जाऊ. इकडे वेळ जर लागत असतात तर बाबांच्या मठात पण जाईल. बघू तर हे कधी चालू होता. मित्रांनो म्हणतात ना सरकारी काम आणि 6 महिने थांब, अशातली गता. काय तिकडे गेलं आहे पण ते 11 वाजता येणार होतं, 10 वाजता येतं, अजून 11 वाजले, अजून येऊक नाही. म्हटला तोपर्यंत आपण मंदिरात तरी येऊया. बालचित्रबाबांच्या मठातील आहे, इकडे दर्शन घेतलं आहे. त्याच्यानंतर इकडे दर्शन घेतलं आहे, इथे दर्शन घेतलं आहे आणि शेवटला मारुतीरायाचं दर्शन घेतलं आहे. आता आपण परत जाऊया तिथे, आपल्या कागद हवेत ते घेऊया आणि नंतर मग कनेडिक जाऊया. दुपारच्या वाजल्यात 2. मी जाऊक निघालं आहे आता. 2 नाही सॉरी 3:30 वाजलेत, 3:30. आणि राजवाका भेटलेत, काही दिसले, म्हटलं हात दाखवून जाऊया. काल एक व्हिडिओ टाकला आहे बघा, त्यात तुम्ही असंच. त्याच्या आधीचा एक व्हिडिओ टाकला त्यात तुम्ही असंच. त्याच्या आधीचा एक व्हिडिओ टाकला त्यात तुम्ही असंच.
चला मुंबई जात आहे, बोरिवली गाडी आहे. घेऊन ये. तू लग्नाशिवाय काय बोललाच नको तुम्ही, फक्त लगीन लगीन लगीन. तर मित्रांनो आता मी इलय आपल्या कणकवलीच्या बस स्थानकामध्ये आणि ही आपली गाडी असा आचरा बोरिवली आणि ह्याने आम्ही मुंबई जाणार असो. ऋषादा येता आणि ऋषादान फोन केल्यान गाडी इल्या लवकर येवा. ऋषादा पण असा आपल्यासोबत आणि असो पहिल्यांदा एस टीन जातलं आहे, गाडीन एस टीन जातलं आहे मुंबईत. एस टीन जाण्याची एक वाईब वेगळीच असतात. आता बघूया ऋषादा येत नंतर मग जायचा. सगळी धावपळ 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 झाली. काय झाली काय झाला तुमचं सगळं सांगते, पण खूप दमलंय. म्हणजे सकाळी इल्यापासून ना आत्तापर्यंत भरपूर धावपळ झाली. ही आपली एस टी आज बोरिवली. तर मित्रांनो आपली गाडी थांबली या राजापूरमधल्या या ग्रीन पार्क हॉटेलमध्ये. इकडे वॉशरूमसाठी वगैरे आणि बाकी सगळ्यासाठी लोक थोडी नाश्ता करतात आणि त्याच्यानंतर आपली गाडी निघतली आणि आरवलीक थांबतली. या आरवलीक थांबल्याच्या नंतर आरवलीक जाऊक थांबत. आम्ही इकडे आता भजी खात होतो आतमध्ये. भजी चांगली आहे यांची आणि वडापाव. आई बसली या गाडीमध्ये, मी मात्र इकडे येईल आतमध्ये. हे आपल्या गाडीचे चालक आहेत आज. हे पप्पू का हे पण कणकवली आगारामध्ये असत आणि ऋषी आता. हे आपले नाव काय आपलं कंडक्टर. हे वाहक आहेत आपल्या गाडीचे आणि हे आपल्याला मुंबईला पोहोचवणार आहे. हो सुरक्षित एस टीचा प्रवास शेवटी. मित्रांनो नाश्ता करून आम्ही निघालो आणि काय व्ह्यू होतो बघा. म्हणजे लक्झरी गाड्यांका पण एवढं सुंदर व्ह्यू नाही आहेत जेवढं आपल्या लालपरी एस टी घेतात. आणि बघितल्यावर सगळे म्हणजे तिकटीचे पैसे फिटतात. किती सुंदर दृश्य दिसता बघा. मित्रांनो संगमेश्वर बस स्टँडला आणि गावांची नावं आपण कधी ऐकली नाही ती असत मी पहिल्यांदाच वाचते बघा. कोंडिये गाव आमच्याकडे असा कणकवली इकडे वेगवेगळी असत. संगमेश्वर आपले बरेच सबस्क्रायबर ते संगमेश्वरचे असत. आपल्या चाळीतले पण ते व्हिडिओ बघतात ते. हे बघा. तर मित्रांनो मी एक चूक परत करतोय ती म्हणजे काल मी काही स्वेटर पिटर घेऊक नव्हतं आहे. थंडी वाजत होती बऱ्यापैकी. कणकवलीत उतरली तरी थंडी वाजत होती आणि आज निघालंय एक तर घाईघाईत निघालंय. स्वेटर वगैरे काहीच घेऊक नाही, थंडी वाजता. आता जेवूक थांबलं वय आणि जेवण पण झाला. हॉटेल वृंदावन, हॉटेल न्यू वृंदावन आणि आपली एस टी इथे थांबली. आम्ही जेव्हा जेव केलं तेव्हा 2 एस टी होते इथे. आता ती गेली, ही थांबली आमची आचरा बोरवली. म्हणजे आपले एस टी आहेत ना ते ह्याच हॉटेलला थांबतात. त्यांचं हेच स्टॉप आहे. इथे जेवलो की नंतर मग त्यांचं जेवल्याच्या नंतर मग बाकी रूट कवर करूचा असं प्लॅन असतं. हॉटेल छान आहे आणि टेस्ट पण छान आहे सगळी जेवणाची. काल जर जेवलेलं आहे ना 190 रुपयाची व्हेज बिर्याणी घेतलेलं आहे. अजिबात चव नाही, पण आज इकडे खरंच क्वालिटी आहे जेवणात. मी काय यांची क्वालिटी वगैरे सांगते म्हणजे यांनी काय मला प्रमोशनचे पैसे दिले नाही असं काही विषय नाही. पण जेवण मस्त होता, एकदम टेस्ट भारी होती. ही बघा अजून एक लालपरी येली. ही कुठची सावंतवाडी बोरवली. बघा प्रत्येक तालुक्यातनं एक गाडी सुटता बोरवलीसाठी रोज. एकच गाडी सावंतवाडी. हे बघा एकच गाडी सावंतवाडी. तर झाला असा मी दुपारी कणकवलीला काम केलं. निघालंय तिकीट काढलं आहे पहिल्यात ह्या गाडीचा आणि कॅशच नाही. मित्राकडे गेलं आहे, कॅश घेतलं आहे. आपलं मित्र आदित्य कामत त्यांना कॅश दिलं मी त्याला ऑनलाईन पेमेंट केलं आहे. कणकवली स्टँडला येऊन तिकीट काढलं आहे आणि घरी बँकेत गेलं आहे कनेडिक. तिथे 2 वाजले. मग घराकडे गेलं आहे 2:30-3 वाजेपर्यंत जेवलं आहे. परत बॅग बी भरूची होती
इथे मागे गेलेले तेव्हा कपडे रवलेले ते सगळे भरलं, सगळा रवलाच. आणि मग 3-3:30ला ओमकार म्हणजे आपल्या मागच्या ब्लॉगमध्ये होतो बघा, ते ना आपल्या कनेडिक आणून सोडल्यान आणि थंयसून मग रिक्षा केलं, शेअरिंग ऑटो. ती कणकवली जात होती, त्यांनी कणकवलीपर्यंत सोडल्यानी. आणि मग तिकडून मग ही आपली बोरिवली एस टी भेटली. एवढी धावपळ झाली ना माका असं वैताग गेल्लो ना शी. आणि त्यात माका अशक्तपणाने बरा नव्हता नशीब. पण गाडी भेटली, रिझर्वेशन होता म्हणून. आणि आम्ही जाऊक आणि एस टी सुटणार होती 5-10 मिनिटात. असं होता असं कधी सगळे दिवस काय आपले नसतात. कुठच्या दिवसात आपण अनकम्फर्ट झोनमध्ये जाऊन काम करूचं लागतं. आणि तर आज खूप मी सकाळपासून 5 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आज तर खूप मेहनत केली. चला आपले ड्रायव्हर काका येले आहेत पाण्याचे बॉटल घेऊन मस्तपैकी जेवण वगैरे. आणि आता आपली गाडी जाणार. आपलं माणूस ओळखाक नाही तुम्ही. चला निघाया हॉटेलला. बाय बाय करूया. मस्त जेवण होता.